विद्यार्थ्यांनो, आपण धडा 4 व्यवसाय सेवा सुरू केला आहे. त्यातली पहिली सेवा आपली बँकिंग झालेली आहे. आता दुसरी सेवा आपण बघत आहोत, विमा. त्यालाच इंग्लिशमध्ये इन्शुरन्स असं म्हटलं जातं. तर विमा हे आपल्याला आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळावं म्हणून आपण विमा उतरवत असतो, किंवा जोखीम व्यवस्थापनाचा प्रकार म्हणून सुद्धा विम्याकडे बघितलं जातं. कोणतेही आर्थिक नुकसान झाले असता त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सर्वसाधारणपणे विमा उतरवला जात असतो. यानंतर आपल्याला विम्याच्या काही संज्ञा बघायच्या आहेत. विम्यामध्ये पहिली संज्ञा आहे ती म्हणजे विमाधारक. जो व्यक्ती विमा उतरवतो त्याला विमाधारक असं म्हटलं जातं. त्यानंतर विमा हमीदार. जी कंपनी विम्याची म्हणजे नुकसान भरपाईची हमी देते ती म्हणजे विमा कंपनी किंवा विमा हमीदार. तिसरा विमा हप्ता. नुकसान भरपाई मिळावी, आर्थिक संरक्षण मिळावं म्हणून आपण एक विशिष्ट कालावधीसाठी हप्ता भरत असतो एखाद्या विशिष्ट रकमेचा, त्याला म्हणायचं विमा हप्ता. त्यानंतर योजना, पॉलिसी किंवा दस्तऐवज. विमा उतरवण्यासाठी जे दस्तऐवज असतात त्याच्यामध्ये अटी, शर्ती आणि नियम या सगळ्यांची माहिती असते. तो दस्तऐवज म्हणजे विमा पॉलिसी. त्यानंतर दावा म्हणजे क्लेम. जर अनुचित प्रकार घडला आणि त्यापासून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून यासाठी आपण जी नुकसान भरपाईची मागणी करतो त्याला दावा करणं किंवा क्लेम करणं असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे प्रस्ताव. विमाधारकाने विमा कंपनीला विनंती अर्ज करणं की आमचा या विषयीचा विमा उतरवणं, त्याला प्रस्ताव असं म्हटलं जातं. आणि शेवटचं म्हणजे विषय बाब. ज्या गोष्टीसाठी आपण विमा उतरवतो ती गोष्ट म्हणजे विषय बाब होय. तर या विम्याच्या आहेत संज्ञा. त्यानंतर यातला पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे विम्याची तत्त्व. विम्याच्या तत्वांमध्ये एकूण 7 तत्त्व दिलेली आहेत. त्यातलं पहिलं तत्त्व आहे ते म्हणजे परमोच्च विश्वासाचं तत्त्व. विमा उतरवताना विमा कंपनी आणि विमा उतरवणारी व्यक्ती हे 2 घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे विमा उतरवत असताना विमा उतरवणाऱ्या व्यक्तीने विमा कंपनीला आपल्याबद्दलची सगळी स्पष्ट माहिती सांगितली पाहिजे, कोणतीही माहिती लपून ठेवू नये. त्याचबरोबर विमा कंपनीने सुद्धा विमा उतरवण्यासंबंधीच्या ज्या काही अटी, शर्ती, नियम आहेत याची सगळी स्पष्ट माहिती विमा उतरवणाऱ्या व्यक्तीला देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विमा कंपनी आणि विमा उतरवणारी व्यक्ती या दोघांचा एकमेकांवर पूर्णपणे विश्वास असला पाहिजे, तरच तुम्ही ते विमा उतरवू शकता. तर हे पहिलं तत्त्व आहे ते म्हणजे परमोच्च विश्वासाचं तत्त्व. जर विमा उतरवताना विमा कंपनीला जर त्या व्यक्तीने आपल्याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली नाही तर नुकसान भरपाईच्या वेळेस जर ती लपवून ठेवलेली माहिती उघडकीस आली तर नुकसान भरपाई आपणास मिळत नाही. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे विमा हिताचे तत्त्व. ज्या गोष्टीसाठी आपण विमा उतरवतोय त्या गोष्टीमध्ये आपलं आर्थिक स्वारस्य असलं पाहिजे किंवा आपली आर्थिक हित त्याच्यामध्ये जोपासलेलं असलं पाहिजे, तरच आपण त्या गोष्टीसाठी विमा उतरवतो. म्हणजे जीवन विमा जर आपण म्हटलं तर जीवन विम्यामध्ये व्यक्तीचा विमा उतरवला जातो. म्हणजे व्यक्ती हा आपल्याला कुटुंबासाठी गरजेचा असतो, त्याचं आपण मूल्य पैशात करू शकत नाही, परंतु त्याच्यानंतर कुटुंबाची सोय व्हावी म्हणून आपण त्या व्यक्तीचा विमा उतरवतो. अग्निविमा आणि सागरी विम्यामध्ये हे विमाहित तत्त्व लागू होतं, कारण की त्या वस्तूमध्ये आपलं आर्थिक स्वारस्य असतं. त्यानंतर तिसरं आहे नुकसान भरपाईचे तत्त्व. अग्निविमा आणि सागरी विम्याला हे नुकसान भरपाईचे तत्त्व लागू होतं. अनिश्चित घटना घडण्यापूर्वी ज्या परिस्थितीमध्ये आपण होतो त्या परिस्थितीमध्ये आणून देण्याची हमी या तत्त्वानुसार विमा कंपनी आपल्याला देत असते. त्यामुळे अग्निविमा आणि सागरी विम्याला हे सर्वसाधारण तत्त्व लागू होतं. जीवन विम्याला हे तत्त्व लागू होत नाही, कारण जीवन विम्यामुळे जीवितहानी होत असते आणि ती जीवितहानी आपण आर्थिक दृष्टिकोनातून मोजू शकत नाही. त्यानंतर चौथं तत्त्व आहे ते म्हणजे प्रत्यासन किंवा अधीनतेचं तत्त्व. यामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूचा विमा उतरवता तेव्हा त्या वस्तूची नुकसान भरपाई जेव्हा तुम्हाला विमा कंपनीकडनं दिली जाते तेव्हा त्या वस्तूचा पूर्णपणे मालकी हक्क हा विमा कंपनीकडे जातो. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या स्कूटरचा जर विमा उतरवला असेल आणि ती स्कूटर जर चोरी झाली असेल, चोरी झाल्यामुळे तुम्हाला त्याची नुकसान भरपाई जर विमा कंपनीने दिली असेल, समजा तुम्हाला 50,000 रुपये विमा कंपनीकडनं नुकसान भरपाई मिळाली आणि 1 वर्षाने ती स्कूटर जर सापडली
तर त्या स्कूटरचा मालकी हक्क तुमच्याकडे न येता त्या स्कूटरचा मालकी हक्क विमा कंपनीकडे जातो. मग विमा कंपनी त्या स्कूटरचं काय करायचं हे ठरवते. 5वं तत्त्व आहे ते म्हणजे योगदानाचं तत्त्व. यामध्ये सर्व करारांसाठी हे तत्त्व लागू होतं. एकाच गोष्टीसाठी जेव्हा 2 विमा कंपनीकडनं विमा उतरवला जातो तेव्हा नुकसान भरपाई 2 विमा कंपन्या समान वाटून घेतात आणि एकत्रितरित्या नुकसान भरपाई त्या मालकाला दिली जाते. समजा एखादा व्यावसायिक आहे, एका व्यावसायिकाने आपल्या कारखान्याचा विमा हा 2 कंपन्यांकडनं उतरला, एकाला 1 लाखाकडनं आणि दुसऱ्याकडनं 1 लाखाकडनं. म्हणजे जेव्हा नुकसान होतं तेव्हा एक विमा कंपनी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देईल आणि दुसरी कंपनी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देईल. म्हणजे दोन्ही कंपन्यांकडनं नुकसान भरपाई दिली जाते. त्यानंतर नुकसान कमी करण्याचं तत्त्व. अनिश्चित घटनेसाठी जर तुम्ही विमा उतरवला असेल, समजा अग्निविमा असेल, तर ही अग्निविमा जेव्हा तुम्ही उतरवला असतं तेव्हा आग ही अनिश्चित असते, ही सांगून लागली जात नाही. पण जेव्हा कोणत्याही आपल्या मालमत्तेला आग लागली जाते तेव्हा त्या आगीपासून आपल्या मालमत्तेचं नुकसान कमीत कमी कसं होईल यासाठी प्रयत्न त्या व्यक्तीने केले पाहिजे. अग्निविमा काढले त्यामुळे नुकसान होऊ देणं किंवा ते बघत राहणं असा दृष्टिकोन समोर न ठेवता विमा जरी उतरवला असला तरीसुद्धा आग लागल्यानंतर ते आग विझवण्याचे प्रयत्न त्या व्यक्तीकडनं होणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या मालमत्तेचं नुकसान कमीत कमी कसं होईल याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं तत्त्व आहे ते म्हणजे सर्वसाधारण किंवा निकटतम तत्त्व. आता सर्वसाधारण किंवा निकटतम तत्त्व म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त कारणांसाठी विमा उतरवलेला असतो तेव्हा सगळ्यात जवळचं कारण लक्षात घेतलं जातं नुकसान भरपाईसाठी. समजा तुम्ही तुमच्या घराचा विमा उतरवलेला असेल आणि तो विमा चोरी संदर्भामध्ये असेल. मग जर चोरांनी तुमच्या घरातली चोरी केली आणि त्यानंतर जर घराला आग लागून दिली तर सर्वप्रथम पहिलं कारण चोरीचं आहे. त्यामुळे चोरीमुळे जेवढं नुकसान झालं आहे तेवढ्याच रकमेची नुकसान भरपाई दिली जाते. त्यामध्ये आगीपासून नुकसान झाली तर ती भरपाई दिली जात नाही. त्यामुळे सगळ्यात जवळचं कारण नुकसान भरपाई देण्यासाठी दिलं जातं किंवा लक्षात घेतलं जातं. तर विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण विमा म्हणजे काय, विम्याच्या संज्ञा आणि विम्याची ही 7 तत्त्व पाहिली. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे विम्याचे प्रकार. विम्याचे एकूण 3 प्रकार आहे, मेन 3 प्रकार. पहिला प्रकार जीवन विमा, दुसरा प्रकार सागरी विमा आणि तिसरा प्रकार अग्निविमा. त्यातला पहिला प्रकार आपण बघतो आहोत जीवन विमा. जीवन विमा म्हणजे काय? जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचा विमा उतरवला जातो आणि ती व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसदारांना पैसे दिले जातात, त्याला म्हणायचं जीवन विमा. जीवन विम्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू किंवा कालावधी संपणं यामधली जी गोष्ट आधी होईल त्यानुसार पैसे दिले जातात. मग जीवन विम्याचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे संपूर्ण जीवन विमा. संपूर्ण जीवन विमा म्हणजे व्यक्तीच्या पूर्ण आयुष्याचा विमा उतरवला जातो. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याच्या वारसांना विम्याची रक्कम दिली जात असते. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे एंडॉनमेंट विमा, यालाच देणगी विमा असं सुद्धा म्हटलं जातं. हा विमा विशिष्ट कालावधीसाठी दिला जातो किंवा काढला जातो आणि विम्याची रक्कम परतफेड करत असताना बक्षीस म्हणून काही रक्कम दिली जाते, तेव्हाच त्याला बोनस असं सुद्धा म्हटलं जातं. बोनससह ही रक्कम कालावधी संपल्यानंतर तुम्हाला परत मिळत असते. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे मुदत विमा. विशिष्ट कालावधीसाठी जेव्हा एखादा विमा उतरवला जातो तेव्हा त्याला मुदत विमा किंवा टर्म इन्शुरन्स असं म्हटलं जातं. हा विमा काढताना यासाठी आकारला जाणारा जो काही हप्ता आहे हा सर्वात कमी असतो. त्यामुळे मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी, म्हणजे याच्यामध्ये कालावधी ठरलेला असतो, तेवढा कालावधी संपला की तुम्हाला रक्कम परत मिळत असते. त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे वार्षिक विमा. वार्षिक विम्यामध्ये ठराविक कालावधीसाठी एक रकमे किंवा हप्त्यामध्ये विम्याचा हप्ता भरावा लागतो. म्हणजे एक तर वर्षाला भरा किंवा 6 महिन्याने भरा असा कालावधी ठरवून दिलेला असतो आणि तेवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला विम्याचा हप्ता भरावा लागतो. आणि विम्याची मुदत संपली किंवा कालावधी संपला की तुम्हाला त्या विम्याची रक्कम परतफेड केली जाते. त्यानंतर पुढचा विमा आहे तो म्हणजे पैसे परतफेड विमा, त्याला मनी बॅक पॉलिसी असं सुद्धा म्हटलं जातं.
मनी बॅक पॉलिसी हा 12 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष अशा कालावधीसाठी ही विमा पॉलिसी घेतली जाते. यामध्ये कालावधी संपल्यानंतर किंवा जर कालावधीच्या दरम्यानच जर त्या लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याचे जे काही वारसदार आहेत त्यांना या विम्याची संपूर्ण रक्कम दिली जाते. जर मृत्यू झाला नाही तर कालावधी संपल्यानंतर विम्याची सर्व रक्कम परतफेड केली जाते. त्यानंतर 6वा प्रकार आहे तो म्हणजे बालविमा. मूल जन्माला आल्यानंतरच हा बालविमा उतरवतात. मुलाचं भविष्य चांगलं राहावं, भविष्यातील त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्या, त्याच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा उपलब्ध व्हावा यासाठी बालविमा उतरवला जातो. मूल जन्माला आल्यावर किंवा वर्षाचं झाल्यानंतर मोस्टली ह्या चाइल्ड पॉलिसीज काढल्या जातात. त्यानंतर पुढचा 7वा प्रकार आहे तो म्हणजे सेवानिवृत्ती योजना, रिटायरमेंट प्लॅन. हा गुंतवणुकीचा किंवा बचतीचा प्लॅन आहे. सेवानिवृत्त झाल्यावर किंवा रिटायरमेंट झाल्यानंतर आलेला पैसा या प्लॅनमध्ये लोक गुंतवतात आणि पेन्शन म्हणून एका ठराविक कालावधीनंतर ही रक्कम त्या व्यक्तीला मिळत असते. पेन्शन प्लॅन म्हणून याच्याकडे बघितलं जातं. ठराविक उत्पन्न मिळवण्यासाठी हा निवृत्ती विमा योजना महत्त्वाचा आहे. त्यानंतर 8वा प्रकार आहे तो म्हणजे युलिप विमा योजना. लोकांचा पैसा बचत व्हावा किंवा गुंतवणूक व्हावी यासाठी ही युलिप विमा योजना लोकप्रिय आहे. तर आता आपण जीवन विमा बघितला आणि जीवन विम्याचे 8 प्रकार पाहिले. त्यानंतर आता पुढचा भाग आपण बघणार आहोत. यातला दुसरा प्रकार तो म्हणजे सागरी विमा. सागरी विमा म्हणजे काय तर समुद्रातील धोक्यापासून संरक्षण व्हावं किंवा नुकसान भरपाई मिळावी म्हणून जो विमा उतरवला जातो तेव्हा त्याला सागरी विमा असं म्हटलं जातं. जे लोक परदेशी व्यवहार करतात किंवा समुद्रमार्गे व्यवहार करत असतात, व्यवसाय करत असतात, त्यांना समुद्रातील धोक्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी हा सागरी विमा गरजेचा असतो. मग सागरी विम्याचे प्रकार दिलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रवास विमा. या विम्यामध्ये प्रवासाला लागणारा वेळ विचारात न घेता या विम्यामध्ये संपूर्ण प्रवास सुरू केल्यानंतरच संरक्षण मिळत असतं. म्हणजे जहाज एकदा समुद्रामध्ये सुरू झालं किंवा चालायला लागलं की ते प्रवास पूर्ण होईपर्यंत त्याला संरक्षण देण्याचं काम या प्रवास विम्यामध्ये आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे वेळ विमा. या विम्यामध्ये ठराविक कालावधी निश्चित केला जातो आणि तेवढ्या कालावधीमध्ये जर नुकसान झालं तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळत असते. म्हणजे तुमचा प्रवास किती कालावधीमध्ये किंवा किती वेळेमध्ये संपणार आहे याची माहिती तुम्हाला या विम्यामध्ये द्यावी लागते. 14 तास, 15 तास, 20 तास अशा पद्धतीचा विशिष्ट कालावधी किंवा 2 महिने, 3 महिने असा कालावधी तुम्हाला तिथे नमूद करावा लागतो आणि तेवढ्या कालावधीमध्ये जर जहाजाला नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई या वेळ विम्याद्वारे दिली जाते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मिश्र विमा. यामध्ये प्रवास आणि वेळ या दोन्हीमुळे जी काही नुकसान होईल ती नुकसान भरपाई दिली जाते. म्हणजे जितक्या कालावधीसाठी तुमचा प्रवास होणार आहे तेवढ्या पूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला नुकसान भरपाई मिळते. त्याचबरोबर प्रवास सुरू झाल्यापासून प्रवास संपेपर्यंत जर काही नुकसान झालं तरीसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला नुकसान भरपाई मिळते. त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे मूल्याधारित विमा. यामध्ये मालाची किंमत किंवा मूल्य ठरवून विमा उतरवला जातं की तुमच्या मालाची किंमत किती आहे याचं मूल्यांकन करणं जर अवघड असेल तर विशिष्ट किंमत ठरवली जाते आणि तेवढ्या रकमेचा विमा उतरवला जातो तेव्हा त्याला म्हणायचं मूल्याधारित विमा. त्यानंतर 5वा आहे ब्लँकेट विमा किंवा संपूर्ण विमा. यामध्ये जास्तीत जास्त मर्यादेसाठी हा विमा घेतला जातो. विमा घेत असताना या विम्यामध्ये वस्तूचं स्वरूप, मार्ग, प्रवासाची ठिकाणं या सगळ्या गोष्टींसाठी एकत्रित संरक्षण दिलं जातं म्हणून याला म्हणायचं ब्लँकेट विमा किंवा संपूर्ण विमा. त्यानंतर 6वं आहे ते म्हणजे बंदर जोखीम विमा. जेव्हा जहाजाला कोणत्याही प्रकारची ऑर्डर नसते किंवा काम नसतं तेव्हा ते जहाज बंदरावर साखळी लावून खुंटीला अडकवून ठेवलं जातं म्हणजे बाजूला लावून ठेवलं जातं. जेव्हा ते जहाज बंदरावर उभ्या असलेल्या स्थितीमध्ये असतं तेव्हा जर त्या जहाजाला काही नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून हा बंदर जोखीम विमा उतरवला जातो.
त्यानंतर त्यातला 7वा प्रकार आहे संमिश्र विमा. या प्रकारामध्ये एकापेक्षा जास्त विमा कंपनीकडनं विमा उतरवला जातो आणि नुकसान भरपाई या जेवढ्या विमा कंपन्या असतील त्या विमा कंपन्या आपल्या आपल्या रेशोमध्ये नुकसान भरपाई वाटून घेतात आणि मालकाला नुकसान भरपाई देत असतात. याला म्हणायचं संमिश्र विमा. जेव्हा विम्याची रक्कम मोठी असते तेव्हा एकापेक्षा जास्त विमा कंपन्यांकडनं विमा उतरवला जातो. त्यानंतर 8वा आहे ते म्हणजे एक जहाज विमा. जर मालकाचा व्यवसाय छोट्या प्रमाणामध्ये असेल, त्याच्याकडे जर एकच जहाज असेल तर एकाच जहाजासाठी जो विमा उतरवला जातो त्याला म्हणायचं एक जहाज विमा. आणि शेवटचा प्रकार त्यातला तो म्हणजे ताफा किंवा एक गठ्ठा विमा. यामध्ये जर मालकाचे एकापेक्षा जास्त जहाजं असतील तर सगळ्या जहाजांचा एकत्रित विमा उतरवला जातो, त्याला म्हणायचं ताफा किंवा एक गठ्ठा विमा. आता आपण सागरी विमा आणि सागरी विम्याचे प्रकार बघितले. त्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे अग्निविमा. अग्निविमा म्हणजे काय, तर आगीपासून होणाऱ्या नुकसानीमुळे संरक्षण मिळावं किंवा ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी जो विमा उतरवला जातो त्याला अग्निविमा असं म्हटलं जातं. यामध्ये आगीपासून आपल्याला संरक्षण दिलं जातं. त्याचबरोबर आग, वीज पडणं, स्फोट यांचासुद्धा समावेश अग्निविम्यामध्ये होतं. मग अग्निविम्याचे प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे मूल्याधारित विमा. यामध्ये तुमच्या मालाची जेवढी रक्कम ठरली आहे तेवढीच रक्कम तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून दिली जाते, म्हणून त्याला म्हणायचं मूल्याधारित विमा. या मूल्याधारित विम्यामध्ये मालाची किंमत ठरवली जाते आणि तेवढ्याच रकमेचा विमा उतरवला जातो आणि नुकसान झाल्यावर तेवढीच रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते. त्यानंतर सरासरी विमा. सरासरी विमा म्हणजे यामध्ये तुमच्या नुकसानीची सरासरी काढली जाते, म्हणजे तुमचं बाजार मूल्य किती आहे, त्यानंतर तुम्ही किती रकमेचा विमा उतरवलेला आहे आणि नुकसान किती झाले आहे या सगळ्याचा विचार करून एक सरासरी काढली जाते आणि नुकसान भरपाई दिली जाते. समजा तुमच्या मालाची किंमत आहे 2 लाख रुपये, त्यानंतर तुम्ही त्याचा विमा उतरवला 1 लाख रुपये आणि 50,000चं जर नुकसान झालं असेल तर याची सरासरी काढून 25,000 रुपये तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे त्यामधला विशिष्ट विमा. विशिष्ट विमा म्हणजे काय, तर यामध्ये तुमच्या वस्तूचं जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढ्याच रकमेची नुकसान भरपाई जेव्हा दिली जाते तेव्हा त्याला म्हणायचं विशिष्ट विमा. समजा तुमचा 50,000चा माल आहे, 50,000चं नुकसान झाले, 50,000 रुपयेच नुकसान भरपाई दिली जाते, म्हणजे तो झाला विशिष्ट विमा. त्यानंतर पुढचा त्यातला चौथा प्रकार आहे तो म्हणजे तरल विमा. तरल विमा म्हणजे काय, जर एकच मालक आहे आणि त्याचे अनेक शहरामध्ये गोदामं असतील आणि गोदामामध्ये ठेवलेला माल वेगवेगळ्या किमतीचा असेल तेव्हा प्रत्येक गोदामाचा वेगवेगळा विमा उतरवला जातो, तेव्हा त्याला म्हणायचं तरल विमा. त्यानंतर 5वा आहे ते म्हणजे अधिकतम विमा. अधिकतम विमा म्हणजे काय, जेव्हा वस्तूचं किंवा मालाचं मूल्य किंवा किंमत याच्यामध्ये चढ उतार होत असतं, म्हणजे सामान्य विम्याबरोबरच याच्यामध्ये अधिकतम विमा घेतला जातो. मग याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. समजा तुमच्या मालाचं ठराविक रकमेपेक्षा कमी मूल्य होत नसलेल्या रकमेसाठी एक मूल्य, म्हणजे मालाच्या किमतीचे किंवा मूल्याचे 2 प्रकार पडतात, एक जास्तीत जास्त किंमत आणि एक कमीत कमी किंमत. आणि अशा पद्धतीने एक जास्तीत जास्त किमतीचा आणि एक कमीत कमी किमतीचा असे 2 विमा इथे उतरवले जातात, तेव्हा त्याला म्हणायचं अग्नि विमा. समजा तुमच्याकडे तुमच्या मालाची किंमत 1 लाख ते 2 लाखाच्या आसपास चढ उतार होत असते तर तुम्ही 1 लाखाचा एक विमा उतरवता आणि 50,000चा एक विमा उतरवता. त्यानंतर 6वा आहे ते म्हणजे पुनर्स्थापना विमा. पुनर्स्थापना विमा म्हणजे काय, तर या विम्यामध्ये तुमच्या वस्तूची झालेली जी काही नुकसान भरपाई आहे ती रकमेमध्ये किंवा पैशामध्ये न देता ती वस्तू तुम्हाला नवीन तयार करून देते किंवा त्याला रिनोव्हेट करून दिलं जातं. समजा तुमचं गोदाम आहे आणि गोदामाला आग लागली आणि त्या आगीमुळे तुमचं गोदाम जळालं आहे, पूर्ण काळं झालं आहे, त्यातलं लाईट, पंखे, ट्यूब सगळं जळून गेलेलं आहे. मग विमा कंपनी याची नुकसान भरपाई पैशामध्ये न देता ते गोदाम स्वच्छ करून दिलं तर त्याला रंगरंगोटी करून दिली जाते. परत लाईट, पंखे, फॅन जे काही तुमचं वस्तू खराब झाल्या आहेत त्या पुन्हा नवीन तिथे बसवून दिल्या जातात, तेव्हा त्या विम्याला म्हणायचं पुनर्स्थापना विमा. त्यानंतर 7वा प्रकार आहे तो म्हणजे व्यापक विमा. व्यापक विमा म्हणजे या ठिकाणी फक्त अग्निविम्यासाठीच संरक्षण न देता पूर असेल
स्फोट असेल, भूकंप असेल, आग असेल, अशा इतर कारणांमुळे सुद्धा जर मालाचं नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाई दिली जाते, म्हणून त्याला म्हणायचं व्यापक विमा. अग्नीशिवाय इतर पूर, भूकंप, स्फोट यामुळे जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळते. त्यानंतर 8वां आहे संभाव्य तोटा विमा. आता यामध्ये अग्निविमा हा मूळतः तुमच्या भौतिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी घेतला जातो, म्हणजे अमूर्त गोष्टीसाठी हा विमा अस्तित्वात नसतो. संभाव्य तोटा विम्यामध्ये मूर्त आणि अमूर्त मालमत्तेचं नुकसान समाविष्ट असतं, म्हणजे ज्या गोष्टी मूर्त आहेत आणि अमूर्त आहेत या दोघींचं नुकसान यामध्ये समाविष्ट असतं. तसंच हे विमा धोरण विमाधारकाला निव्वळ नफ्यात झालेला तोटा, स्थायी शुल्काची भरपाई आणि वाढीव किमतीच्या खर्चासाठी सुद्धा भरपाई प्रदान करते. म्हणजे समजा तुमच्या जर नफ्यामध्ये तुम्हाला काही थोडा निव्वळ तोटा झाला असेल किंवा तुमच्या शुल्काची भरपाई, स्थायी शुल्काची भरपाई द्यायची असेल किंवा वाढीव किमतीची जर तुम्हाला काही भरपाई द्यायची असेल तर ती नुकसान भरपाई तुम्हाला संभाव्य तोटा विम्याअंतर्गत दिली जाते. त्यानंतर शेवटचा प्रकार यातला तो म्हणजे स्प्रिंकलर गळती विमा. आता स्प्रिंकलर गळती विमा म्हणजे काय? तिथे मोठमोठ्या मॉल असतील, मोठमोठे हॉटेल्स असतील, या ठिकाणी स्मोकमुळे किंवा धूळ यामुळे आग लागू नये म्हणून स्प्रिंकलर लावलेले असतात. पाणी पडण्याची सोय करून ठेवलेली असते की जेणेकरून आग लागली की ती पटकन विझावी. यासाठी मोठमोठ्या मॉलमध्ये किंवा मोठमोठ्या हॉटेल्समध्ये अशा पद्धतीने स्प्रिंकलर लावलेले असतात. मग या स्प्रिंकलरमध्ये जर काही खराबी आली किंवा जर काही ते बिघडलं तर त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी हे स्प्रिंकलर गळती विमा घेतला जातो. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आत्ता आपण अग्निविमा म्हणजे काय बघितलं आणि अग्निविम्याचे 9 प्रकार इथे बघितलेले आहे. तर आज आपला इथे विमा हा भाग संपलेला आहे. यामध्ये आपण विमा म्हणजे काय, विम्याच्या संज्ञा, विम्याची तत्वे, विम्याचे 3 प्रकार, जीवन विमा, जीवन विम्याचे प्रकार, सागरी विमा, सागरी विम्याचे प्रकार, अग्निविमा, अग्निविम्याचे प्रकार, असा विमा हा भाग पूर्णपणे आपण या इथे संपवलेला आहे.